नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपण एक अशा समस्येवर बोलणार आहोत जी आजकाल घरोघरी पाहायला मिळते. रोजची तीच ती धावपळ, जंक फूड, व्यायामाला वेळ नसणं आणि या सगळ्यामुळे वाढणारं वजन, पोटावरची ती जिद्दी चरबी आणि हो, चेहऱ्यावरची उडालेली नैसर्गिक चमक. खरंच आजकाल आरोग्य आणि सौंदर्य टिकवणं म्हणजे एक मोठा संघर्षच बनलाय. पण आज आपण यावरचा एक असा भन्नाट आणि सोपा उपाय पाहणार आहोत ना, जो अगदी आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे. चला तर मग सुरू करूया. आता बघा होतं काय, वजन कमी करायचंय किंवा चेहऱ्यावर ग्लो आणायचा म्हटलं की साहजिकच पावलं मेडिकल किंवा महागड्या पार्लरकडे वळतात. हजारो रुपये खर्च करून केमिकलयुक्त क्रीम्स किंवा अत्यंत घातक अशा वेट लॉस पिल्स म्हणजे वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेतल्या जातात. पण खरं सांगायचं तर हे सगळं तात्पुरतं असतं. आपण नकळतच आपल्या शरीराचं आतून किती भयंकर नुकसान करत असतो याचा आपण विचारही करत नाही. या उलट निसर्गाने आपल्याला इतके साधे, सुरक्षित आणि अगदी स्वस्थ घरगुती पर्याय दिले आहेत ज्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष होतं. आणि या कृत्रिम उपायांचा सर्वात मोठा धोका काय माहितीये? या गोळ्या घेऊन वजन कदाचित काही काळापुरतं कमी होईलही, पण एकदा का त्या गोळ्या घेणं थांबवलं की रिबाउंड इफेक्टमुळे वजन अक्षरशः दुप्पट वेगाने पुन्हा वाढतं. हे एक असं न संपणारं दुष्टचक्र आहे ज्यामध्ये शरीराची नैसर्गिक कार्यप्रणाली पूर्णपणे बिघडून जाते. शेवटी हाती काय लागतं? तर फक्त निराशा आणि शरीराची झालेली प्रचंड हानी. ही फसवणूक आपण वेळीच ओळखायला हवी. मग यावर काही शाश्वत उपाय आहे का? विचार करा. जर एखादा 100% खात्रीशीर, अत्यंत स्वस्थ आणि भल्या भल्या डायटिशियन्सनाही आश्चर्यचकित करेल असा गावरान खजिना अगदी आपल्या हाकेच्या अंतरावर म्हणजे स्वयंपाकघरातच दडलेला असेल तर? एक असा उपाय जो फक्त वजनच कमी करणार नाही तर शरीराला आतून एकदम शुद्ध करेल. महागड्या क्रीम्स शरीराला पोखरतात, पण हा नैसर्गिक खजिना मात्र आतून नवसंजीवनी देतो. आता तो खजिना नेमका आहे तरी काय? उत्सुकता नक्कीच वाढली असेल. चला पाहूया. तर तो जादुई उपाय दुसरा तिसरा काही नसून आपल्या सगळ्यांची आवडती आंबट गोड चिंच आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. तोंडाला पाणी आणणारी ही चिंच फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर ती एक अत्यंत शक्तिशाली औषधी आहे. या आंबट गोड चिंचेच्या पाण्याचे मुख्य 3 जबरदस्त फायदे आहेत. पहिला म्हणजे हे पाणी रक्ताचा साक्षात नॅचरल फिल्टर म्हणून काम करतं. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे हे पोटाची आणि शरीराची जिद्दी चरबी अक्षरशः मेणासारखी वितळवतं. आणि तिसरा फायदा, हे चेहऱ्याला हिऱ्यासारखी एक नैसर्गिक चमक देतं. हे तिन्ही फायदे एका साध्या घटकातून कसे मिळतात ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. वजन कसं कमी होतं यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. चिंचेमध्ये हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड किंवा ज्याला आपण HCA म्हणतो, तो एक अत्यंत जादुई घटक असतो. हा HCA घटक शरीरातील विशेषतः पोटावरची जिद्दी चरबी थेट टार्गेट करतो आणि तिला वितळवण्याचं काम करतो. बरं, एवढंच नाही तर हा घटक भूकही मस्त नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे साहजिकच अतिरिक्त खाणं टळतं आणि शरीर एकदम सुडौल आणि स्लिम बनायला मदत होते. म्हणजे हा फक्त ऐकीव उपाय नाहीये, तर यामागे भक्कम असं शास्त्र आहे. आता रक्ताच्या शुद्धीकरणाचं काय? तर चिंचेमध्ये अत्यंत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्व ठासून भरलेली असतात. जेव्हा हे चिंचेचं पाणी आपण पितो तेव्हा ते एका 100% नैसर्गिक फिल्टरसारखं काम करतं. हे पाणी रक्तातील आणि अगदी लिव्हरमधील सर्व विषारी घटक, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो, ते एका झटक्यात शरीराबाहेर फेकून देतं. रक्ताचा एक एक थेंब शुद्ध करण्याचं हे काम अगदी वेगाने आणि प्रभावीपणे होतं. आणि या सगळ्याचा थेट संबंध आपल्या चेहऱ्याच्या त्वचेशी कसा आहे ते बघा. जेव्हा पोट पूर्णपणे स्वच्छ होतं आणि रक्त शुद्ध होतं तेव्हा शरीरातली सगळी घाण बाहेर पडते. याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरील पिंपल्स, वांग आणि काळे डाग मुळासकट कायमचे गायब होतात. त्वचेला आतून इतकं भन्नाट पोषण मिळतं ना की चेहऱ्यावर एक असा नैसर्गिक ग्लो येतो जो हजारो रुपयांच्या फेशियलनेही कधीच मिळणार नाही. हे खऱ्या अर्थाने आतून आलेलं सौंदर्य असतं. फायदे तर आपण पाहिले, पण हे सगळं मिळवण्यासाठी हे पाणी बनवण्याची अचूक आणि सोपी पद्धत कोणती ते आता समजून घेऊया. कोणताही घरगुती उपाय तेव्हाच लागू पडतो जेव्हा तो योग्य पद्धतीने केला जातो. याच्या 3 एकदम सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, रात्री झोपताना एका ग्लास साध्या पाण्यात एका लहान लिंबाच्या आकाराएवढी स्वच्छ चिंच भिजत घालायची आणि रात्रभर ती छान मुरू द्यायची. दुसरी पायरी, सकाळी उठल्यावर ती भिजलेली चिंच
त्याच पाण्यात हाताने अगदी व्यवस्थित कुस्करून किंवा मॅश करून घ्यायची आणि मग हे पाणी एका गाळणीने गाळून घ्यायचं. आणि तिसरी सर्वात महत्वाची पायरी, हे गाळलेलं पाणी सकाळी रिकाम्या पोटी अगदी शांतपणे घोट घोट प्यायचं. सलग काही दिवस हीच पद्धत पाळली तर वजनात आणि चेहऱ्यात होणारा बदल नक्की जाणवेल. पण थांबा, इथे खूप मोठी चूक होऊ शकते बरं का. चिंचेचं पाणी आंबट असतं हे तर आपल्याला माहीतच आहे, आणि तो आंबटपणा कमी करण्यासाठी अनेकदा त्यात घरातली पांढरी विषारी साखर टाकण्याची भयंकर चूक केली जाते. ही पांढरी साखर म्हणजे एक प्रकारचं विषच आहे. यामुळे वजन कमी होण्याऐवजी अक्षरशः दुप्पट वेगाने वाढेल आणि चिंचेचे सगळे औषधी फायदे एका क्षणात नष्ट होतील. त्याऐवजी गोडव्यासाठी नेहमी सेंद्रिय गुळाचा वापर करा. सेंद्रिय गूळ फक्त या पाण्याची चवच वाढवत नाही, तर या उपायाची ताकद दुप्पट करतो आणि शरीराला पूर्णपणे सुरक्षित ठेवतो. आता हे सगळं करत असताना काही अत्यंत महत्त्वाच्या सावधानतेच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणताही नैसर्गिक उपाय असला तरी तो सरसकट प्रत्येकासाठी सुरक्षित नसतो. पहिली आणि सर्वात मोठी चेतावणी सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आहे. ज्यांना आधीच भयंकर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवाताचा जुनाट त्रास आहे, त्यांनी हे चिंचेचं पाणी पिऊ नये. कारण चिंच स्वभावतः अत्यंत आंबट असते आणि आयुर्वेद सांगतो की अति आंबट पदार्थांमुळे सांधेदुखी अचानक उफाळून येऊ शकते. त्यामुळे असा त्रास असलेल्यांनी हा उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिप्रमाणाचा धोका. वजन लवकर कमी करायचं आहे म्हणून एका ग्लासापेक्षा जास्त पाणी पिण्याची किंवा खूप जास्त चिंच वापरण्याची चूक खूप महागात पडू शकते. अति तिथे माती हे लक्षात ठेवा. चिंचेच्या अतिसेवनाने घसा भयंकर धरू शकतो, दात अतिशय संवेदनशील होऊन दात आंबण्याची समस्या होऊ शकते आणि पोटातील ॲसिडिटी अत्यंत धोकादायक पातळीवर वाढू शकते. त्यामुळे प्रमाण हे केवळ एका ग्लासापुरतंच आणि एका लहान लिंबा एवढ्या चिंचेपुरतंच मर्यादित ठेवणं सक्तीचं आहे. तर आजच्या या सविस्तर माहितीनंतर एक खूप महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. आपण खरोखरच आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यात दडलेल्या या अंतिम फार्मसीकडे म्हणजेच घरगुती औषधालयाकडे दुर्लक्ष करत आहोत का? निसर्गाने आणि आपल्या पारंपरिक ज्ञानाने आपल्याला असे अनेक अद्भुत खजिने दिले आहेत, जे सोपे, स्वस्थ आणि अत्यंत प्रभावी आहेत. कृत्रिम आणि रासायनिक उपायांच्या मागे धावण्याऐवजी आता आपल्याच घरात असलेल्या या विज्ञानावर विश्वास ठेवण्याची वेळ नक्कीच आली आहे. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.